तर मित्रांनो, सासूनच काढली काटा. तर हे आपल्याला तुम्हाला एक सांगायचं मित्रांनो, सासू काढली काटा ह्याचा काय अर्थ तुम्हाला आता मी विचारत असेल तुम्ही मित्रांनो. तर ह्या कहाणीवर आपण आधारित एक मस्त एक आपण टॉपिक बनवणार तुम्हाला आणि छान वाटणार तुम्हाला अशी आपण कहाणी तुम्हाला समजून सांगणार मित्रांनो. आजचा व्हिडिओ सगळ्यासाठी आहे मित्रांनो, मजेदार कहाणी आहे, सगळ्याला पाहण्यास अति उत्सुक आणि खूप छान वाटतं मित्रांनो सगळं. तर चला आपण ही कहाणी चालू करूया. काल्पनिक कथा आहे, तर कोणत्या गोष्टीचा काही संबंध आहे तुम्हाला चांगला व्हिडिओ वाटावा आम्ही मुद्दामून आम्ही चांगलं बनवणार आहे मित्रांनो तुम्हाला. तर व्हिडिओ पहा आणि आम्हाला नक्की कळवा कसं वाटेल व्हिडिओ मित्रांनो. तर मित्रांनो, आपण व्हिडिओ स्टार्ट करू. तर आज आपण पाहतो मित्रांनो, प्रॉपर्टीसाठी सगळेच लोक पैशाच्या मागितलेले आहेत मित्रांनो. ही जमाना जी आहे खूपच वेगळा आहे मित्रांनो. तर प्रॉपर्टीसाठी कोण काही करता मित्रांनो. तर ह्या सासून काय केले तुम्हाला मी सांगतो मित्रांनो. जसा हिचा नवरा होता शिक्षक मित्रांनो. मग शिक्षक असताना ह्यानं काय केले, पैशासाठी त्यासाठी राहिले मित्रांनो खोटं सण करून. तो बी समजदार माणूस झाला, आपले दिवस कसं बशी काढायला लागला मित्रांनो. एक दिवशी संध्याकाळ झाली मित्र, 7, 7:30, 8 वाजले मित्रांनो. आणि 8 वाजले मग त्रास व्हायला लागला असा कसं मित्रांनो. तर मास्तर शिक्षकाला पगार भरपूर होते मित्रांनो, 1,00,000-1,50,000 पगार होते मित्रांनो. तर त्याला ह्याला जे होते मित्रांनो प्रॉपर्टी हे ते सगळं भरपूर होतं मित्रांनो आणि पगार 1,00,000-1,50,000 होते मित्रांनो. आणि सासूचा दिमागात एकच होतं की मित्रांनो ह्याला आपला कसं बी काढायचं बाजूला मित्रांनो. तर हे आपल्याला सांगायचं ह्याच्यामध्ये काय केले मग सासूने मित्रांनो, की घरी मुलगी असताना तिला म्हणली घरी बस बाई, मी ह्याला दाखवून तो मुली संध्याकाळी टायमाला अचानक मित्रांनो. तर गेली मग ह्याला रॉड दाखवण्यात ॲडमिट करण्याच्या ऐवजी ह्याच्या दिमागात काटा उतरला मित्रांनो. आता ह्याला बाजूला काढायचं मित्रांनो. ह्याला मुद्दाम ह्याला रॉड दाखवण्यात पैसे 1 रुपया न घालता सरकार दवाखान्यात नेऊन टाकले मित्रांनो. म्हणजे सासूनच काढला पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी काटा मित्रांनो. कोलाच मला तुम्हाला मित्रांनो. कसं तिला वाचत असतं मित्रांनो, प्रायव्हेट दवाखान्यात टाकून ते नवरा वाचू शिकले असते मित्रांनो. पण हिने तसं न करता तिथं पैसा न जमा करता न काय करता मित्रांनो, ह्यानं तिथून प्रायव्हेटमधून हालून त्या सरकार दवाखान्यात सरळ वन टोकून टाकले मित्रांनो. हे समजलं तुम्हाला. प्रॉपर्टीसाठी आज ही सासूनं नवऱ्याला अनामत गटकली समजलं मित्रांनो. तर हे असे प्रकारचे ही दुनिया निघालेली आहे मित्रांनो. आज पैशासाठी माणूस कुठपत काही करत आहे हे आपल्याला पूर्णपणे दिसायलेलं आहे मित्रांनो. तर प्रॉपर्टी आणि पैसा किती कुठपत काही करू शकतो माणूस हे तुम्हाला कळलं आहे मित्रांनो. आज हे पैशासाठी माणसं कुठवर काही बी करत आलेलं आहे हे तुम्हाला दिसून आलेलं आहे मित्रांनो. आज जे काय माणूस भरोसा ठेवायचा, जसं आपण आजच्या जीवनात म्हणतो आपण अर्धांगिनी आहे असं प्रत्येक जणाचं आपण विचार समजा असं पाची बोटं सारखं मित्रांनो. तर सगळ्यात ही गोष्ट एखादी कदाचित होऊ शकते मित्रांनो, सगळ्याची होऊ शकत नाही अशी. तर आम्ही फक्त कहाणी सांगतात तुम्हाला, कारण की अशा घटना वारंवार कुठे ना कुठे काही ना काही आपल्या समाजात दिसत आहे मित्रांनो. कारण की आज पैशासाठी कुठपण काही बी करायला लागलेलं आहे. तर पैसा हे आज खूप महत्त्वाचं झालेलं आहे सगळ्या मित्रांनो जीवापेक्षा. तर आज लोक पैशासाठी कुठं काही करतात ते आपल्याला पूर्णपणे दिसून येत आहे मित्रांनो. आज आणि त्याच टायमाला मित्रांनो की जेव्हा एक्सपायर होतो, डेथ होते मित्रांनो, तर तिचीच मुलगी मातील ते ह्याचं का मित्रांनो सांगायचं मेन म्हणल्यावर गळ्यातलं सोनं विकून तशाच जे काय लागते घरामध्ये मित्रांनो, 12वी 13वी करायला जे काही खर्च असतो गळ्यातलं विकून ते सासऱ्याचा पूर्ण कार्यक्रम पार पाडतो मित्रांनो. कोण? स्वतःचीच मुलगी मित्रांनो मंगळसूत्र विकून सासऱ्याचा कार्यक्रम 12वी 13वीचा पार पाडते मित्रांनो. तर हे असले पैसे साठवून ठेवणारे सासू, लोकांना पावणारे सासू मित्रांनो, सगळं धन दौलत लेकीचं बरबाद करून आपल्याला घर भरणारी सासू तुम्हाला हे दिसून आले मित्रांनो. म्हणजे लेकीचं घरातलं सोनं बी पूर्ण आहे मित्रांनो तिला. तर हे सांगायचा मेन मुद्दा असं कसं मित्रांनो की माणुसकी सगळ्यात मोठी असते मित्रांनो, सगळ्यात मोठी माणुसकी आहे. तर हे पैशासाठी कुठं आज माणसं किती पण खाली पडत हे आपल्याला दिसून येते मित्रांनो. त्याच्यामधून आपल्याला आज पैशासाठी माणसं कुठं पडत आहेत आणि किती कमी पडतात पैसे. ह्यांना पैशाची कमी कुठं कशी पडलेली आहे तुम्हाला दिसतं मित्रांनो. माणूस गेले आता पैसा गेला काही गम नाही. पैसा तशा टायमाला घालणं हे मेन मुद्दा असते मित्रांनो. मेन म्हणजे तशा टायमाला पैसा दाखवण्यात तशा टायमाला नवऱ्याला पैसा घालणं खूप महत्त्वाचं असते मित्रांनो. जे जावई आहे लेगी असते मित्रांनो, जेव्हा पैसा ते 12वी 13वी जातं त्याला गम वाटतं मित्रांनो, कारण चांगल्या कामाला गेला पैसा मित्रांनो. कारण की पण तो तीच सासूनं नवऱ्याला दाखवण्याला पैसे घालू शकले मित्रांनो प्रायव्हेटला. एवढं 1.5 लाखाचा माणूस मित्रांनो. तर ह्याचा तुम्हाला अर्थ कळाला असेल मित्रांनो. मग ती लगेच सासू
एक वर्ष झाले की नाही की मित्रांनो त्याची प्रॉपर्टी त्याची विकून करून सुरू होते मित्रांनो. विचार केला असता मित्रांनो, एक वर्षानंतर एकच गोष्ट म्हणतो तर त्या नवऱ्याची केली संपत्ती प्रॉपर्टी विकून ती बाई सगळं तिथून बेपत्ता होऊन जाते मित्रांनो. विचार करा मित्रांनो, हे असं जमाना झालेला आहे. तर आजचं हे जुनं युग आहे मित्रांनो. जुन्या युगामध्ये आज स्वतःच्या नवऱ्याचाच काटा काढलेली बाई म्हणजे हे आपल्याला सुनाले मित्रांनो. तर हे जास्त मित्रांनो रीतिरिवाज आज आपण पाहतात मित्रांनो, हे कर्म जास्त माणसाचं इथंच फिरवत असतं मित्रांनो. जो करेगा वो इसी दरबार पे भरेगा, ज्याने केलं त्याला नक्की फेड लागत असतं मित्रांनो. तर आपल्याला ह्या कहाणीमध्ये हे शिकायला भेटतं मित्रांनो की माणूस की जो पण माणूस केला तो पण दुनियात सगळं चांगलं आहे मित्रांनो. जैसी करणे वैसी भरणे असते मित्रांनो. ह्या वरच्याचा जे डंका असता का मित्रांनो असा वाजून येतो मित्रांनो. किती श्रीमंत अमीर किती राहू द्या त्याचा एक ना दिवशी डंका वाजता म्हणजे मित्रांनो. देवाच्या घरी माफी नसते मित्रांनो. त्याचा इन्साफ कधी कोणासाठी थांबलेला असतं. एक ना दिवशी त्याचं उत्तर देतेच मित्रांनो. असा येतो ते विचार नको मित्रांनो. ज्याने केलं त्याला 100% फेड लागतात मित्रांनो. त्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढं सांगायचं होतं मित्रांनो की सत्य कधी लपत नसताना सत्य कधी झोकत नाही मित्रांनो, आणि खोटं कधी लपत नसते हे लक्षात घ्या मित्रांनो. किती जर चोरी करून जर नाही म्हटलं चोरी एक दिवशी उघडशीर पडतेच मित्रांनो. आणि किती जर तुम्ही पैसा कमवला मित्रांनो तर त्याला अर्थ नसतो मित्रांनो. एक दिवशी सत्य असं असते मित्रांनो, कधी बाहेर पडत असतं मित्रांनो. तर सगळं काय करून त्या जावयाचा छळ करतात मित्रांनो. जेव्हा तो जावया जातो मित्रांनो तर त्या जावयाचा आरोप लावून त्याला पोलीस लावून त्याला हाकून काढते मित्रांनो. हेच लोक मित्रांनो. तर मित्रांनो किती जर खोटं बोलून किती जर पाप फेडलं मित्रांनो, ह्या जावायला खोटा आरोप लावून देतो तसं केलं असं केलं ह्याच्यामध्ये मेलं, पोलीस लावून ह्या जावायला त्रास देतात मित्रांनो. तुझ्यामुळेच माझा नवरा मेला आहे असं तसं म्हणून. मेन काटा काढणारे कोण असतो मित्रांनो, सासू असते. सासरा काटा काढणारी सासू असते. आणि खोटा आरोप लावून त्या जाव्यावर आरोप लावतो ह्याच्यामुळेच माझा नवरा मेला, ह्यानं भांडत होतं असं करतो. खोटा आरोप लावून ते साधारण माणसाला बसतो मित्रांनो मुद्दाम. मग रात्रात त्याला तिथून बाहेर काढला होता मित्रांनो. तर सगळं काही तिथून त्रास करतो तो निघून जातं मित्रांनो. भरपूर काही कारण आहेत मित्रांनो ह्याच्यामध्ये की खोट्या चांगल्या माणसाला खोटं त्रास देऊन तिथून बाहेर काढतो मित्रांनो. तूच केला असं केला मित्रांनो. पण त्याच्या जागेवर खोटा आरोप लावला मित्रांनो. हे आपल्याला दिसून आलं मित्रांनो. खोटा आरोप लावून कधी कोणा चांगलं मित्रांनो चांगलं करण्यासाठी चांगलं पुण्य करावं असं मित्रांनो. तर हे आपल्या कहाणीमध्ये तुम्हाला एक सांगायचं मित्रांनो. असं आपण थोडं स्टेप घेऊन मित्रांनो. बाय बाय. कसं वाटतं व्हिडिओ आपल्याला किंवा बाय बाय. अजून तुम्हाला पुढे अशी व्हिडिओ काढताना तुम्हाला भेटू मित्रांनो. बाय बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा. आम्हाला नक्की आमची कहाणी कशी वाटली नक्की कळवा मित्रांनो. असे छोटे छोटे व्हिडिओ घेऊन बाय बाय मित्रांनो. आमची काल्पनिक कथा कहाणी कशी वाटली कहाणी नक्की कळवा मित्रांनो. अशाच कहाण्या छोट्या मोठ्या ट्विस्ट मजेदार कहाणी कोणत्या ना कोणत्या विषयावर आमचं माहिती आहे काय नाही काय आपल्या पडतं मित्रांनो. नक्की कळवा मित्रांनो. बाय बाय. ही बी कहाणी आमची कशी वाटली काय नाही तर सगळं जे सत्याच्या मार्गात चालतो ना मित्रांनो तर कधी कुठेही हात नसतो मित्रांनो. रस्ता कठीण असतो पण तो त्याला सोपा जात असतो कोणता रस्ता मित्रांनो. चला मित्रांनो भेटूया अशाच प्रकारे. बाय बाय मित्रांनो.